मित्रांनो, जर क्रिकेटमध्ये आपल्याला यश संपादन करायचं असेल तर मी एकच सांगेन, तिन्ही क्षेत्रामध्ये आपण वरचढ पाहिजे. मग ते तीन क्षेत्र कोणते? तर गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. पुढील चेंडू, हितेशांचा चेंडू, सुंदर चेंडू, पुन्हा एकदा चेंडू आणि चेंडू फळी म्हणजेच बॅट, यामधला संपर्क नाही. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव आणि सुंदर गोलंदाजी करतोय, ड्रीम स्पेल करतोय हा हितेश. पुन्हा एकदा आपल्या टॉप ऑफ बॉलिंग मार्कवर. खऱ्या अर्थाने हा जो पोयनाड संघ आहे, ओम स्पोर्ट्स वॉरियर पोयनाड हा संघ आहे, अनेक नामवंत खेळाडूंचा भरणा आहे. पुन्हा एकदा हितेश आपल्या टॉप ऑफ बॉलिंग. पाहूया कशा प्रकारचा हा चेंडू असेल. आता मात्र या प्रणयला विचार करावा लागेल की सलग हा चौथा चेंडू कशा प्रकारचा सामना करतोय हा चेंडू. हा चेंडू आता मात्र खेळून काढतो, पॉईंटच्या दिशेने एक धाव पूर्ण करतोय आणि आपल्या संघाचं व स्वतःचं खातं खोलतोय तो प्रणय. मित्रांनो, या खेळामध्ये पुन्हा एकदा मी सांगेल की खेळ कशा प्रकारचा आहे. मित्रांनो, जवळजवळ 1877 मध्ये हा खेळ पहिली कसोटी झाली. 1877 मध्ये इंग्लंड वर्सेस ऑस्ट्रेलिया, दोन मातब्बर संघादरम्यान. तशी खेळाची पार्श्वभूमी खूप जुनी आहे. पुन्हा एकदा हितेश आपल्या टॉप ऑफ बॉलिंग मार्कवर. पुन्हा चेंडू करण्यासाठी सज्ज होते प्रणय. आता मात्र सनी बॅटची वरची कडा घेते. चेंडू हवेत पकडो, कॅचेस आणि जीतो मॅचेस. परंतु उलट घडतोय. नामवंत ज्याची ख्याती असा समीर आता मात्र एक सोपा झेल सोडतोय आणि जीवदान लाभतोय. तो सनीला धावसंख्या येते, एक नेवाड धावसंख्या होती ती बिनबाद 2. पुन्हा एकदा हितेश आपल्या टॉप ऑफ बॉलिंग मार्कवर. पाहूया, एक सुद्धा सुंदर साधा सोपा झेल होता, परंतु कधी कधी अशा गोष्टी होतात. पुन्हा एकदा हितेश आपल्या टॉप ऑफ बॉलिंग मार्कवर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. हा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि चेंडू झेल बाद होतोय. तो प्रणय तंबूचा कळून पडतोय. तो पप्पू स्टार्कर पाडवदी संघाचा. आणि पहिलं षटक समाप्त. एक गडी बाद, 2 धावा. अप्रतिम गोलंदाजी केली हितेशने. एक ड्रीम स्पेल मी म्हणेन या पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये. आणि प्रणय हा मागे परततो आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो कुशल एक चांगला नामवंत खेळाडू या संघाचा. पाहूया दुसरं षटक, वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आदित्य जुईकर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. ओम स्पोर्ट्स पोयनाड संघाचा गोलंदाज. एक चांगली सुरुवात मी म्हणेन, ज्याला आपण म्हणू की ड्रीम स्टार्ट क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ज्याला, की 2 धावा फक्त खर्च केल्या. पृथक्करण कसं आहे, पहिलं षटक 6 चेंडू आहेत, त्यामध्ये 2 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वपूर्ण सलामीचा जो फलंदाज आहे त्याला तंबूचा रस्ता दाखवलाय तो हितेशने. पाहूया आदित्य आता मात्र कशा प्रकारची गोलंदाजी करतोय आपल्या टॉप ऑफ बॉलिंग मार्कवर. आदित्य क्षेत्ररक्षणात काहीसा बदल करतोय. तर पुन्हा एकदा मित्रांनो सांगतो की भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा साकारतोय राजाबाई प्रीमियर लीग म्हणून ज्याचं नामकरण खऱ्या अर्थाने. पुन्हा एकदा हा आदित्य आपल्या टॉप ऑफ बॉलिंगवर धावण्यासाठी सुरुवात करतोय. आपला वैयक्तिक पहिलं आणि अनिल कशा प्रकारचा सामना करतोय. पाहूया, पहिलाच चेंडू घेऊन आदित्यचा पहिला चेंडू स्लोअर 1 पद्धतीचा चेंडू. फलंदाजाला काही समजत नाही, तू माय मिसअंडरस्टँडिंग, परंतु बाईच्या स्वरूपामध्ये. मित्रांनो, हा पहिला स्क्वेअर चेंडू आहे. नियम क्रमांक 25 ज्याला क्रिकेटमध्ये 42 नियम आहेत. मित्रांनो, माझे समालोचक एक एक्सपर्ट समालोचक इथे आहेत. प्रितेश आहे आपला, आता मी सांगितलं की प्रलय आहे आणि त्यांचे सहकारी आहेत. सर्वांची नावं माहिती नाही, परंतु 42 नितेश 42 नियम आहेत क्रिकेटमध्ये. त्या नियम क्रमांक 25 आपले जे अंपायर पंच आहेत ते वॉर्मअप करतात, दोन्ही हात समांतर करतात. एक्स्ट्राज मध्ये 1 धावेची वर. एकूण धावसंख्या होती ती 1+1 22 आणि वाईट धावसंख्या झाली ती 4. 1 गडी बाद 4. पुन्हा एकदा आदित्यचा चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मित्रांनो एकच म्हणेन की अप्रतिम चेंडू. और अंपायर बंदूक से निकली गोली और अंपायर की उठी उंगली आपको यही बताते आप चलते बनिए. और ये फिर एक बार दूसरा मी विनंती करतो आदरणीय राजाभाई केनी यांना आपण यथोचित सन्मान करायचा आहे. आदरणीय नारायण गणू पाटील सामाजिक कार्यकर्ते, सन्मान्य श्री नारायण गणू पाटील यांचा यथोचित सन्मान होत आहे.
सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांची चांगली कामगिरी असे आदरणीय नारायणभाई गणू पाटील यांचा सन्मान होत आहे भाईंच्या शुभ हस्ते. तर फलंदाजीसाठी आलेला मितेश पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करला. पुढील चेंडू स्लोअर वन पद्धतीचा चेंडू. मितेशला काही समजत नाही. तर मित्रांनो, एक क्रिकेटमध्ये काही अस्त्र आहेत जे खऱ्या अर्थाने एक गोलंदाजाचे एक ज्याला म्हणतो आपण म्हणतो की प्लस पॉईंट असतात, ते त्याच्याकडचे दुबे असतात, महत्वाचे दुबे असतात. आदित्य इथे यूज करतोय, त्याचा वापर करतोय आणि यशस्वी ठरतोय. पुन्हा एकदा आदित्य आपल्या टॉप बॉलिंग वापर पुढील चेंडू करेल मितेशला. आता मात्र आदित्य पुन्हा एकदा भटकतोय आणि स्क्वेअर चेंडू जाहीर होतोय आणि पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येत एक निवाड धावसंख्या होती ती 2 गडी बाद 5. दुसरं षटक प्रगतीपथावर. आदित्यचा हा पुढील चेंडू पाहूया कशा प्रकारचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात लॉंग ऑनच्या दिशेने हवाई फायर ज्याला आपण म्हणू आणि डीजे षटकार. कराची नोंद केली या मितेशने. मित्रांनो, अप्रतिम खेळाडू आहे मितेश आणि त्याच्या बॅट्स मधून निघालेला पहिलाच षटकार. धावसंख्या होती ती 2 गडी बाद 11. पप्पू स्ट्रायकर्स पांडवदेव या संघाची धावसंख्या. आदित्य मित्रांनो पहा कशा प्रकारचा खेळ आहे. पहिले 2 चेंडू महत्वाचे ठरले. एक गडी बाद केला, दुसरा निर्धाव चेंडू आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार. पुन्हा एकदा आदित्य आपल्या टॉप बॉलिंग मार्फत फलंदाजी करतोय तो मितेशला. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात पाहूया झेल होतोय का. आणि आता मात्र अप्रतिम झेल मागे परततोय तो मितेश. तिसरा गडी बाद होतोय तो पप्पू स्ट्रायकर्स पांडवदेव संघाचा. डीजे उल्लेखनीय अशी कामगिरी आहे. आदरणीय उत्कृष्ट गायक म्हणून ज्यांची वर्णे आदरणीय मिरिक पाटील यांना विनंती आहे आपण व्यासपीठामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. तर चला आपण मित्रांनो खेळाकडे बोलूया. हा चेंडू आणि पुन्हा एकदा मिसअंडरस्टँडिंग ज्याला आपण म्हणू, परंतु समीर चोख कामगिरी बजावतोय आणि पुन्हा एकदा एक मोहरा गळून पडतोय तो पप्पू स्ट्रायकर्स पांडवदेव संघाचा. आदरणीय श्री राजाभाई केणी यांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान होत आहे. हरिभक्त परायण अध्यात्म क्षेत्रामध्ये यांची उल्लेखनीय कामगिरी असे आदरणीय मिरिक पाटील यांचा. धन्यवाद. धावसंख्या होती ती 11. या धावसंख्येवर 4 गडी बाद होतात ते पप्पू स्ट्रायकर्स पांडवदेव या संघाचे. पाहूया कशा प्रकारचा खेळ असेल मित्रांनो. या खेळामध्ये बरेच अप्स अँड डाऊन्स असतात मित्रांनो. एक महत्वपूर्ण घडामोडी सांगतो. कालच आपला भारतीय संघाचा कसोटी कर्णधार विराट कोहली यांनी निवृत्ती स्वीकारली. तसेच मित्रांनो एका यशस्वी पुरुषामागे स्त्री भगिनीचा हात असतो. मित्रांनो, आमचे राजाभाई केणी यांच्या मागे जर कुणाचा हात असेल तर आदरणीय रसिका केणी खऱ्या अर्थाने मित्रांनो. आणि त्यांचं इथे शुभागमन होत आहे. ताईंचं हार्दिक स्वागत. अच्छा, या भव्य दिव्य क्रीडा स्पर्धेला ताई रोजच उपस्थित आहेत. धावसंख्या झाली ती 12. दुसरं षटक संपलेलं आहे. धावसंख्या 12. खऱ्या अर्थाने रसिका ताई मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो, सामाजिक क्षेत्रामध्ये महिलांसाठी महिलांचं सक्षमीकरण तसेच महिलांच्या विकासाची कामं, बचत गट इत्यादी अनेक प्रकारची जी काही कामं आहेत ते
अतिशय हिरारीने पहार पाडतात अशा आमच्या ताई आणि भाऊंच्या पाठी खंबीर उभ्या आहेत. काल त्यांचा मी स्पीच पाहिला. खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा सांगतो की यशस्वी पुरुषामागे महिला भगिनींचा हात कसा असावा, तर आमच्या राजाबाई केणींच्या मागे देखील ताईंचा एक हात आहे, एक चांगली साथ आहे या उभयतांची. तर पाहूया मित्रांनो, आपण खेळाकडे वळूया. आणि आता मात्र सज्ज होतोय तो गोलंदाज आहे हितेश. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन हितेश आणि त्याच्यासमोर फलंदाज आहे तो तुषार. धावसंख्या मित्रांनो 2 षटक अखेर झाले, ती 12. तसं पाहायला गेलं अजिंक्य नागोडणेकर याच्या वतीने आदित्य जुईकर याच्याकरिता 2 जे गडी बाद केले त्याकरिता प्रत्येकी 500 रुपये म्हणजे एकूण 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. हा पुढील चेंडू अप्रतिम क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, ज्याला आपण म्हणू प्रेझेन्स ऑफ माइंड, अप्रतिम. साळव्या चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि ह्या चेंडूवर 2 धावा पूर्ण केल्या जातात. धावसंख्या होती ती 14. 4 गडी बाद 14. मित्रांनो, खऱ्या अर्थाने हा खेळ हाच मेळ. प्रत्येक षटकाराकरिता आमच्या आदरणीय चंद्रकांत पिंगले यांच्या वतीने 100 रुपयाचं पारितोषिक आहे, याची नोंद सर्वांनी घ्यायची आहे. पुन्हा एकदा हितेश आपल्या टॉप बॉलिंग मार्कवर कशा प्रकारची गोलंदाजी करतोय पाहूया. त्याच्यासमोर फलंदाज आहे तो तुषार, उजव्या हाताने फलंदाजी करतोय तुषार. पुन्हा एकदा हा हितेश, कशा प्रकारचा चेंडू असेल पाहूया. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात, पाहूया हवाई फायर होतोय का झेल होतोय. आणि आता मात्र फलंदाज झेल बाद, अप्रतिम झेल घेतला जातोय आणि 5वा मोहरा गळून पडतोय तो पप्पू स्ट्रायकर्स पांडवादेवी संघाचा. धावसंख्या मात्र स्थिरावतोय 5 गडी बाद 14. अशाच प्रकारचा खेळ आहे. पुन्हा एकदा सांगतो, क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टनिटी. क्रिकेट हे अनिश्चितता से भरा खेळ आहे, ज्याला आपण म्हणू. आणि मित्रांनो, ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा साकारतो आदरणीय राजाबाई केणी यांच्या विद्यमाने. पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो की या क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये असू द्या, राजकीय क्षेत्रामध्ये असू द्या, सामाजिक क्षेत्रामध्ये असू द्या मित्रांनो, सर्व क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये देखील ज्यांची भरीव अशी कामगिरी आहे, ज्यांच्याच पुढाकाराने ही स्पर्धा इथे साकारतोय. पुन्हा एकदा हितेश याचा हा चेंडू पाहूया. हा चेंडू आता मात्र सावधरित्या खेळून काढतोय आणि 1 धाव पूर्ण करतोय. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होती ती 5 गडी बाद 15. हितेश पुन्हा एकदा आपल्या टॉप ऑफ बॉलिंग मार्कवर. कशा प्रकारचा हा चेंडू असेल. हितेश थोडासा विचार करतो की या पुढील चेंडू, आतापर्यंतची जी कामगिरी आहे हितेशची अप्रतिम अशी कामगिरी आहे. पहिलं षटक अप्रतिम षटक आणि हा षटक देखील सुंदर करतोय तो हितेशचा हा पुढील चेंडू बॅटच्या पट्ट्यात पाहूया. आता मात्र हवाई फायर, युथ 6 ज्याला आपण म्हणू, अप्रतिम षटकार. डीजे आता 22. तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या माहितीसाठी सांगतो, आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. मित्रांनो, नाव असं आहे की नावामध्येच एक ऊर्जा आहे मित्रांनो. तर कारकीर्द आपण पाहिली, जब तलवार न चले कमान न चले, जब तोप भी मुकलिब हो तब कलम निकालो. मित्रांनो, ज्यांनी गर्जना केली किंवा बजाव पुंगी हटाव लुंगी, ज्यांनी अशा प्रकारच्या मार्मिक मधून घोषणा दिले, असे बाळासाहेब ठाकरे. आणि त्यांच्या विचाराने मित्रांनो आमचे राजाबाई केणी पहा कशी आंदोलन, आता जो हॉस्पिटलचं आंदोलन झाला किंवा त्याच्या अगोदर भीक मागो, अशा प्रकारचं आंदोलन भाईनी केला होता. मित्रांनो, हाच आहे समाजकारण, हाच आहे राजकारण. खऱ्या अर्थाने समाजाची जी प्रगती तीच आपली प्रगती.
तर आता मात्र चला खेळाकडे वळूया. चौथं षटक घेऊन येतील सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिलं गीतेश पाटील. ओम स्पोर्टचा गोलंदाज आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आहे ती गीतेशने. आणि त्याकरिता येतील ते निलेश. धन्यवाद सर. निश्चितच आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाचं धावफलक पाहिलं तर 22 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ पूर्ण 22 धावा आणि 5 फलंदाज बाद अशी स्थिती अशी अवस्था. चालू असलेला सामना पप्पू स्ट्रायकर्स पांडवादेवी विरुद्ध ओम स्पोर्ट्स वॉरियर पोयनाड. पाहूया वळूया मैदानाकडे. चौथं षटक एक महत्त्वपूर्ण षटक गीतेश घेऊन येतोय. कशा पद्धतीने हा सामना रंगतोय तो गीतेश आणि फलंदाजीमध्ये. अर्थातच आखूड टप्प्याचा चेंडू होता. ऑन द राईज आडव्या फळीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. या प्रयत्नाला मात्र कुठेतरी अपयश मिळालं. कारण याचं एकमेव कारण असं ठरतंय की गीतेशने टाकलेला हा चेंडू अचूक टप्पा योग्य दिशा आणि भन्नाट वेग या तिराईंवरच पूर्णपणे बुचकाळ्यात सापडला असताना क्षेत्ररक्षकांना सुवर्ण संधी असेल. प्रत्येक झेलसाठी आदरणीय राजाभाई केण यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. याची क्षेत्ररक्षकांनी नोंद घ्यायची आहे. वळूया मैदानाकडे पुन्हा एकदा. खऱ्या अर्थानं एक व्यक्तिमत्व आपण पाहतोय आपल्या विभागातील, मग ते राजकारण असो, समाजकारण असो किंवा मग इतर कोणतेही काही गोष्टी असो, अगदी अग्रक्रमानं ज्यांचं नाव आपण घेतो असे आमचे आदरणीय राजाभाई केणी साहेब. पुन्हा एकदा राईट आर्म उर्दी विकेट मारा करत असताना गीतेश. यावेळचा हा चेंडू अखो टप्प्याचा चेंडू होता. स्ट्रोकला जागा बनवताना शफल करून खेळतोय. पुल शॉट पद्धतीने स्क्वेअर लेग बाउंड्रीलाईनच्या दिशेला चेंडू सीमारेषा पार होतोय. चौकार. चुकीची दुरुस्ती असेल. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल. मायबाप रसिक प्रेक्षकांना सुवर्ण संधी असेल. आदरणीय राजाभाई केणी यांच्याकडून षटकाराची झेल टिपणाऱ्या प्रेक्षकाला 200 रुपयाचं पारितोषिक असेल. त्याच्यामुळे विनंती असेल प्रेक्षकांना की आपण कॅचकडे दक्ष राहायचं आहे. निश्चितच ही एक कौतुकाची थाप आहे आदरणीय राजाभाई केणी यांच्याकडून तुमच्यासाठी. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द राऊंड विकेट मारा करत असताना यावेळचा हा चेंडू असेल तो फलंदाज उमेशसाठीचा. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू स्ट्रोकला जागा बनवताना खेळतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरून सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. जर टर्निंग पॉईंट किंवा कमबॅकिंग गोलंदाजी कोणाची असेल जर फलंदाजीसाठी तर गीतेशची फलंदाजी गोलंदाजी म्हणावी लागेल. कारण पहिलं षटक हितेशने केवळ 2 धावा खर्च करताना 1 फलंदाज बाद केला होता. यावेळचा हा चेंडू मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक मात्र अगदी तटस्थ भिंतीप्रमाणे मध्ये येतोय आणि फलंदाजाला मात्र सनीला माघारी परतवतोय. सामान्यांचे हित जपणारा माणूस, कर्तृत्व आणि नेतृत्व यांचा सुरेख संगम म्हणजे आदरणीय राजाभाई केणी साहेब. तर सर्व रसिक प्रेक्षकांना सुवर्ण संधी असेल. षटकाराचा झेल टिपणाऱ्या प्रेक्षकाला अर्थात 200 रुपयाचं पारितोषिक असेल. पुन्हा एकदा गीतेश राईट आर्म ओव्हर द विकेट राऊंड विकेट मारा करत असताना यावेळचा हा चेंडू मात्र पुन्हा एकदा फटका चुकतोय. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरून 6 धावांसाठी. पाहायला मिळतोय जो कमबॅकिंग किंवा टर्निंग पॉइंट ज्याला आपण म्हणतो. आपण नेहमीच म्हटलं जातं साहेब की क्रिकेट
असा खेळ आहे जिथे रावाचा रंग आणि रंगाचा राव व्हायला वेळ लागत नसते. अगदी तेच चित्र इथं मैदानामध्ये पाहतो. आतापर्यंत जी फलंदाजांना कर्दनकाळ ठरणारी जी गोलंदाजी होती अर्थात हितेश आणि आदित्यची, तसं पाहायला गेलं त्याच्यानंतर मात्र जे कमबॅक होताना पाहिलं ते निश्चितच गीतेच्या गोलंदाजीमध्ये फलंदाजी अर्थात पप्पू स्ट्रायकर्स पांडवदेवी या संघाकडून आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार अशा पद्धतीची हाणामारी जणू काही वसुलीच केली जाते उमेशच्या या बॅटमधून. पुन्हा एकदा गीतेश राईट आर्म राऊंड विकेट. यावेळचा हा चेंडू कुठेतरी 2 आक्रमक फटके आल्यानंतर आपली विकेट किती महत्त्वाची आहे हे जाणताना अगदी सुरक्षित पद्धतीने या चेंडूला केवळ दिशा दिली जाते. एक रनआउटची संधी निर्माण झाली होती परंतु इथे मात्र रिव्ह्यूचा अवलंब केला जातोय. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जेव्हा अशा प्रकारच्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध असतील तर मग रिस्क कशाला घ्या. अगदी हेच तंत्र जाणलं पंचांनी आणि त्याचा निकाल पाठवला तो आमच्या थर्ड अंपायरकडे. पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी असेल. सन्माननीय राजाभाई केणी यांच्याकडून षटकाराचा झेल टिपणाऱ्या प्रेक्षकाला अर्थात षटकाराची कॅच टिपणाऱ्या प्रेक्षकाला 200 रुपयाचं पारितोषिक असेल. निश्चितच एक चांगली स्पर्धा आदरणीय राजाभाई केणी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक नवी संकल्पना, नवी पहाट, नवी उमेद. संघाची धावसंख्या जर पाहिली 40 धावा होतात स्कोरशीटवर आणि आमच्या विनंतीला सन्मान देताना आदरणीय अर्चनाताई संतोष पाटील सदस्य कुसुंबळे ग्रामपंचायत इथे उपस्थित झालेले आहेत. तर मी आदरणीय रसिकाताई केणी यांना विनंती करेन की आपण त्याचा यथोचित मान आणि सन्मान करायचा आहे. निश्चितच धावबादसाठी एक रिव्ह्यू अवलंबिला होता. थर्ड अंपायरकडे डिसिजन दिला होता आणि फलंदाज इथे मात्र माघारी परततोय धावबाद या स्वरूपात. व्यासपीठावर आपण पाहतोय अर्चनाताई संतोष पाटील सदस्य ग्रामपंचायत कुसुंबळे यांचा शुभ सन्मान सत्कार आणि स्वागत होत असताना रसिकाताई केणी उपसरपंच कुसुंबळे ग्रामपंचायत यांच्या शुभ हस्ते वळूया मैदानाकडे जिथे सामना रंगलेला असताना एक षटक घेऊन येतोय नवीन गोलंदाज. यावेळेस कशा पद्धतीने हा सामना रंगेल जिथे आपण पाहिलं होतं एक उमेश नावाचं वादळ जणू काही मैदानामध्ये घोंघावत होतं. 3 षटकारांची खेळी जबरदस्त खेळी आतापर्यंत तो कळतोय आणि 1 चौकार अशा तब्बल 23 धावांची अफलातून एक बहार खेळी तारण हरणारी खेळी मानावी लागेल ती म्हणजे पप्पू वॉरियर्स पप्पू स्ट्रायकर्स पांडवदेवी या संघाला. आणि अशा वेळी पंचांचा इशारा पुन्हा एकदा स्वेर असल्याचा येतोय. अवांतर स्वरूपानं संघाचा धावफलक पुढे सरकताना संघाची धावसंख्या वाढते ती 41 धावा. 41 फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स 6 विकेट्स इन लास्ट ओव्हर प्रोग्रेस अशी स्थिती अशी अवस्था म्हणावी लागेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा नवीन गोलंदाज येतोय अंतिम षटक घेऊन. यावेळचा हा चेंडू पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू रस्ता भरकटलेला चेंडू म्हणावा लागेल. पंचांचा इशारा स्वेर असल्याचा येतोय. अवंतर स्वरूपानं संघाचं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतंय. प्रणय मात्र जो सूर आतापर्यंत त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण मगाचपासून पाहत होतो तो सूर कुठेतरी हरवल्यासारखा जाणवतोय आणि लागोपाठचे 2 चेंडू जेव्हा वाईट टाकतोय त्यावेळेस मात्र कुठेतरी फलंदाजाला मात्र एक आत्मविश्वास निर्माण होतोय आणि तोच तो आत्मविश्वास जो उमेशनं आतापर्यंत आपल्या फलंदाजीतून दाखवला होता. जेव्हा संघ कुठेतरी पिछाडीवर आहे हे जाणताना अचूक हेरताना अगदी आपल्या आक्रमक शैलीने जी फलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली ना ही निश्चितच कौतुकास्पद होती. पुन्हा एकदा यावेळचा हा चेंडू अगदी त्याच आक्रमकतेनं मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु अगदी त्याच अचूकतेनं गोलंदाजीचं प्रदर्शन प्रणयच्या गोलंदाजीतून पाहायला मिळालं. जेव्हा सुरुवातीचे 2 चेंडू आल्या पाहिले तर निश्चितच कुठेतरी अवांतर स्वरूपाचे टाकले गेले. त्याच्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक करावा आणि आपल्या संघाला पुन्हा एकदा पूर्वस्थितीमध्ये आणायचं अगदी याच उद्देशानं हा चेंडू टाकला गेला आणि त्याच्यामध्ये यशस्वी सुद्धा झाला. यावेळचा हा चेंडू मात्र ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू अब देखा ना ताव खेल दिया सीधा मिड विकेट बाउंड्री लाइन के ऊपर से 6 रनों के लिए.
सदस्य कुसुंबळे ग्रुप ग्रामपंचायत कुसुंबळे इथे उपस्थित झालेले आहेत. मी रसिकाताई केणी यांना विनंती करेन की आपण त्यांचा यथोचित मान सन्मान आणि सत्कार करायचा आहे. या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह, प्रेमाचं प्रतीक फूल, पुष्पगुच्छ, त्याचप्रमाणे मायेची उबदार ऊब असलेली शाल. जागृतीताई अलंकार पाटील यांचा आपण शुभ सन्मान करते आहोत. मी आदरणीय रसिकाताई केणी यांना विनंती करेन की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रणय. यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना फलंदाज उमेशसाठी कोलातला हा चेंडू होता. निश्चितच अगदी ज्याप्रमाणे खोल रुतलेला दगड अगदी बहारीने खणून काढावा, अगदी त्याप्रमाणे या चेंडूला खणून काढण्याचं काम किंवा खणून काढण्याची खेळी मैदानामध्ये पाहायला मिळाली. आणि अशा वेळी मात्र एक धाव मिळाली संघाला. एका धावेनं संघ पुढे सरकतोय. जर पाहिलं तर 49 धावा आतापर्यंत स्कोर शीटवर लागलेल्या असताना सुरुवातीची जर 3 षटकं पाहिली तर निश्चितच कुठेतरी पिछाडीवर पाठवणारी होती. संघाची धावसंख्या 50 होते. अर्धशतकी खेळी दरम्यान या मैदानावर या संघाकडून लागलेली असताना पुन्हा एकदा प्रणयचा हा चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. रनआउटची संधी निर्माण होते. पाहूया काय होत आहे. परंतु कदाचित लहानपणी आपल्या आंबे तोडण्याची जी कला असते ती मात्र केली नसावी. असंच काहीतरी घडतंय आणि हुकतोय. परंतु दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र हा फलंदाज धावबाद या स्वरूपात माघारी परततोय. सन्माननीय उत्तम शेठ पाटील, ज्येष्ठ नेते शिवसेना कुसुंबळे विभाग. तर मी आदरणीय राजाभाई केणी यांना विनंती करेन की आपण सन्माननीय उत्तम शेठ पाटील यांचा यथोचित सन्मान आणि स्वागत करायचं आहे. पुन्हा एकदा हा चेंडू पाहूया. फुलटा स्वरूपाचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेला फेकून देतोय. सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी 57 धावांचं लक्ष ठेवलं जात आहे. 58 धावा बनवाव्या लागतील. निश्चितच एक चांगली कमबॅकिंग इनिंग कशाला म्हणायची. अगदी ती फलंदाजी तब्बल उमेशच्या बॅटमधून पाहायला मिळाली. जो विश्वास, जी जबाबदारी उमेशवर सोपवली होती कर्णधारानं, अगदी त्या कामगिरीला न्याय स्वरूपाची कामगिरी करताना पाहायला मिळाली ती उमेशच्या बॅटमधून. आमचे स्कोरर सांगतायत ठाकूर साहेब की तब्बल 11 चेंडूंमध्ये 37 धावांची बहारदार इनिंग तो साकारतोय आणि एका सुस्थितीमध्ये आपल्या संघाला आणून ठेवतोय. पप्पू स्ट्रायकर्स पांडवदेवी या संघाला चालू असलेला सामना ऑन स्पोर्ट्स वॉरियर पॉइंट विरुद्ध निश्चितच आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी 58 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. एक दर्जेदार आयोजन कसं असावं, सामना कसा असावेत किंवा क्रिकेटची स्पर्धा कशी असावी, एक चांगलं उदाहरण आपण पाहतोय. आदरणीय राजाभाई केणी यांच्या माध्यमातून साकारलेली ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आपल्या विभागातील सर्व तरुण खेळाडूंना एक व्यावसायिक प्लॅटफॉर्म कसा निर्माण करता येईल या दृष्टीनं नेहमीच प्रयत्नशील असलेले आदरणीय राजाभाई केणी साहेब. नक्कीच धन्यवाद. एक बहारदार कार्यक्रम राजाभाई प्रीमियर लीग 2022 सत्र पहिलं आणि पहिल्या सत्रातील आपण हा 3रा दिवस. सर्वजण मजा घेताय ना मित्रांनो? आवाज येत नाही मित्रांनो? मजा येतोय ना? तिकडूनच आवाज येतोय मागच्या दिशेने. खरंच आपण खूपच आनंद घेत आहोत आणि शेवटच्या सत्रात म्हणजे उत्तरार्धामध्ये एक जाणारे सामने. आणि मी विनंती करतो की यानंतरचा जो दुसरा सेमीफायनलचा सामना रंगणार आहे त्या दोन्ही कर्णधारांना मी नाणेफेक क्षेत्राकडे यायला आवाज देत आहे. रसिक दादा, किशोर आणि रसिक पटेल यांना मी विनंती करतो की आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. तिसऱ्या दिवसातील हे सामने आणि तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहत आहोत हा पहिला सेमीफायनलचा सामना मैदानामध्ये आणि दुसरा सेमीफायनलचा सामना सुद्धा रंगणार आहे. पण या सामन्यानंतर हे सामने रंगतात म्हणजेच
राजाभाई प्रीमियर लीग 2022 च्या माध्यमातून सुंदररित्या भव्य दिव्य असं आयोजन आणि हा दिमागदार सोहळा आपण YouTube लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा पाहू शकतो. ड्रीम्स क्रिकेट हे आपले कौस्तुभ पाटील या सर्व आहेत, त्यांचं चॅनल आहे यूट्यूबला. या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून हे लाईव्ह क्रिकेटचे सामने सुद्धा आपण पाहायला मिळत आहेत. मी आपल्या मंचावर पाहिलं तर आपल्याला सोबत आहेत आता वादळ क्लब शाबाद संघाचा कर्णधार. निश्चितच काही वैयक्तिक स्वरूपाची जी पारितोषिकं होती त्याच्यामध्ये अजिंक्य नागोटणेकर यांच्याकडून आदित्य जुईकर याच्यासाठी 2 विकेटसाठी तब्बल आपण नाणेफेक पंचाकडे पाहत आहोत. माननीय सौ रसिकाताई केनी यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कार्यक्रम रंगला जाणार आहे. आमच्या सोबत आहोत वादळ क्लब शहाबाद संघाचा कर्णधार रसिक पाटील आणि सावित्री इलेव्हन तिनविरा संघाचा कर्णधार किशोर नाईक. आदित्य जुईकर आपला पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठासमोर यायचं आहे, कारण बरीच आर्थिक उलाढाल आज आता येणाऱ्या वेळेमध्ये होणार आहे. त्याच्यामुळे जे काही पारितोषिक आहे ते आपण ताबडतोब घेऊन जायचं आहे. नक्कीच छापा घेतला जातोय, तो म्हणजे सावित्री इलेव्हन तिनविरा संघाच्या कडून आणि विजयी होतोय छापा. हॅलो, सर्वप्रथम आपला निर्णय कळवा शतरक्षण. आणि कोणती चेंजेस असणार आहे आपल्या संघामध्ये? काही नाही, आहेत तेच. नक्कीच चेंजेस नाही आणि प्लॅनिंग सुद्धा तीच. रसिक दादा, आपण पुन्हा आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळेल. रसिक पाटील, आपलं काय प्लॅनिंग असणार आहे? कोणते चेंजेस आपल्या संघामध्ये? चेंजेस एक प्लेअर केलेला आहे, प्रितेशच्या जागी निसर्गाला घेतला आहे आणि आमचं टार्गेट राहील 5 ओव्हरला कमीत कमी 60 डावांचा टार्गेट राहणार. नक्कीच इथे मात्र मोठा टार्गेट पकडलेला आहे म्हणजे रसिक दादा याच्या माध्यमातून. मी ताईंना विनंती करतो, इथे आलात आपला धन्यवाद. आणि आपण जाऊया. तत्पूर्वी मॅच थांबवा, 3-4 मिनिटं मॅच थांबवा. रसिक दादा, तुझ्यासाठी ना एक गोड गोष्ट आहे. म्हणजे आमचं हे कुसुमळे आणि कुर्डिस असोसिएशन आहे आणि त्या दरम्यान इथले आमचे खेळाडू खेळ करतात, पण तुझा सुद्धा खेळ एका बाजूने बघतात, खेळ सुद्धा करतात. आणि हा खेळ बघता बघता एक हिरा आणि हिरो म्हणून तुझ्याकडे पाहिलं जातं. आणि राजाभाई केली हे सुद्धा आज जे प्लॅटफॉर्म उभं केलेलं आहे, जसं तू पहिल्या दिवशी मला म्हणलास की आपण किती मोठं झालो तरी जमिनीलगत राहावं लागतं, आकाशात किती मोठी भरारी मारली तरी जमिनीला पाय टेकवावं लागतं. आणि अशा पद्धतीचं तुझं हे खेळ असतो आणि तुझा स्वभाव सुद्धा असतो. तर आपल्या व्यासपीठाच्या दृष्टीने आपण दिमागदार सोहळा बघतो, तर काय सांगशील आमच्या राजाभाई केनींनी हा उभारलेला सोहळा आणि हे आयोजनाबद्दल? चांगलंच झालेलं आहे, कारण जे त्यांनी आता या 3 दिवसात जे केलेलं आहे ना ते सगळ्यात चांगलं. आणि कल्पेशनी वगैरे त्यांना सपोर्ट चांगला केलेला आहे, चांगलं झालेलं आहे सगळं. नक्कीच राजाभाई केनी यांच्या माध्यमातून हा दिमागदार सोहळा उभा केला जातोय आणि छोटेखानी एक तुझा सत्कार केला जातोय आमच्या कुर्डूस आणि कुसुमळे विभागातील असोसिएशनच्या खेळाडूंच्या माध्यमातून. आपण कृपया व्यासपीठाकडे जावं असं मी निम्र विनंती करतो. आणि असोसिएशनचे खेळाडू आणि आपले प्रतिनिधी सुद्धा आपण व्यासपीठाकडे जायचं आहे आणि यथोचित सन्मान केला जातोय. तो म्हणजे आपला आवडता खेळाडू म्हणजे रसिक पाटील याचा माननीय श्री राजाभाई केनी यांच्या शुभ हस्ते. तसंच आपल्याला व्यासपीठावर दिसत आहेत मान्यवर आणि या सर्व मान्यवरांच्याही शुभ हस्ते आपल्या या एका मोठ्या खेळाडूचा म्हणजे आमच्या आवडत्या खेळाडूचा यथोचित सन्मान केला जात आहे व्यासपीठाच्या दिशेने. नक्कीच रसिक दादा, नक्कीच सांगतो की आभाळाला हात असावं परंतु जमिनीला सुद्धा पाय असावं. आपण किती मोठं झालं तरी आपलं हे मातीतलं राहणं हे टिकलं पाहिजे हे दाखवून देतोय आपल्या खेळीतून रसिक दादा. त्याचा यथोचित सन्मान केला जातोय आपल्या व्यासपीठाच्या दिशेकडे. त्याला मायेची उबदार अशी शाळ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला जातोय. तसेच अजूनही आमच्या इथल्या पोरांचा, खेळाडूंचा आणि खेळातील रसिकांचा म्हणजे आमचे कुसुमळे आणि कुर्डूस विभागातील जे असोसिएशन आहे तिथल्या खेळाडूंचा असा एक मानस आहे की आमच्यातर्फे राजाभाई केनी यांचा सुद्धा एक सत्कार इथे केला जातोय. कुसुमळे आणि कुर्डूस या विभागातील असोसिएशनच्या माध्यमातून माननीय श्री राजाभाई केनी यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जातोय. आपण विनंती करतो की राजाभाई केनींना की आपण आमचा सन्मान घ्यायचा आहे. एक मिनिटात होणार. निश्चितच प्रलय पाटील, आपण पाहतोय जेव्हा
आपल्या विभागामध्ये अशा स्वरूपाची स्पर्धा व्हायला हवी, तेव्हा आपल्या नक्कीच सामना चालू करण्यात यावा. विभागातील सर्व क्रिकेटर्स सन्माननीय आदरणीय राजाभाई केणी यांच्याकडे गेले आणि अगदी क्षणार्धात त्यांनी या कार्यक्रमाला होकारार्थी शब्द सुद्धा दिला आणि एक यशस्वी अशी स्पर्धा सुद्धा आज त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो आहोत. सामान्यांचे हित जपणारा माणूस, कर्तृत्व आणि नेतृत्व यांचा सुरेख संगम म्हणजे आदरणीय राजाभाई केणी साहेब. आधी केले आणि मग सांगितले. बोलण्यापेक्षा कृती श्रेष्ठ ही उक्ती ज्यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने साकारलेली आहे असे आदरणीय राजाभाई केणी साहेब. लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत मित्रत्वाचे नाते जपत सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आदरणीय राजाभाई केणी साहेब. आजच्या विज्ञान युगात कदाचित गमतीच्या भाषेत सांगायचं झालं तर कोंबडीच्या पिल्लाला गरुडाचे पंख लावता येतील, परंतु भरारी घेण्याचे वेळ मात्र रक्तातच असावं लागतं आणि ज्यांच्या रक्तातच भरारी घेण्याचे वेळ आहे असे आदरणीय राजाभाई केणी साहेब यांचा यथोचित सन्मान आणि सत्कार होत असताना पाहूया मित्रांनो कशा प्रकारचा हा खेळ असेल. आता मात्र आव्हान आहे ते ओम स्पोर्ट्स वॉरियर्स पोयनाड संघाला. चांगली गोलंदाजी करतोय हा फ्रंटलाईन गोलंदाज प्रतीक. तर मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो, हा बुलंद आवाज मी मगाशी देखील म्हटलं की राजाभाई केणी एक असं नेतृत्व मी म्हणेन की मित्रांनो, आता माझे मित्र म्हणाले की एक कठीण परिस्थितीमधून की व्यक्ती कठीण परिस्थिती शून्यातून, जसं शिवरायांचं जर आपण चरित्र पाहिलं तर शून्यातून स्वराज्य निर्माण झाला आणि हा चेंडू हवाई फायर षटकार, शून्यातून स्वराज्य मित्रांनो निर्माण झाला. तशीच इच्छा, तशीच स्ट्रॉंग डिझायर मित्रांनो. अब्दुल कलाम, आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचं एक वाक्य आहे मित्रांनो, स्वप्न पहा, स्वप्न पाहिली तरच आपण आपले ध्येय पूर्ण करू. खऱ्या अर्थाने स्वप्न पाहिलं, राजाभाई केणी यांनी स्वप्न पाहिला. नुसतं स्वप्न पाहू नका मित्रांनो, तो स्वप्न पूर्ण करण्यासाठी जागे राहा. हा चेंडू आणि हा देखील क्षेत्ररक्षकांसाठी एक संधी तर आहेच, परंतु जे क्रीडा रसिक आहेत, जे क्रिकेट प्रेमी आहेत, यांनी जर षटकाराचा झेल पकडला, कॅच पकडली मैदानाबाहेरील, तर त्या प्रत्येक कॅच करता, झेला करता 200 रुपयाचं पारितोषिक आहे आदरणीय राजाभाई केणी यांच्या वतीने. प्रत्येक षटकारा बाहेरील झेला करता 200 रुपयाचं पारितोषिक आहे. याची नोंद सर्व क्रीडा रसिकांनी घ्यायची आहे. तर पाहूया मित्रांनो, आपण खेळाकडे बोलूया. कशा प्रकारचा खेळ आहे क्रिकेट. इज द गेम ऑफ अनसर्टनिटी. पहिलं षटक प्रगती पथावर प्रतीक हा षटक करतोय. धावसंख्या झाले 12 आणि पुन्हा एकदा चेंडू हवेत. झेल होतोय का? पकडो कॅचेस, जीतो मॅचेस, एक सूत्र आहे आणि पहिला मोहरा गळून पडतोय तो पोयनाड संघाचा. ओम स्पोर्ट्स पोयनाड संघाचा एक गडी बाद होतोय. मित्रांनो, आजच्या या व्यासपीठावर आमच्या कुसुंबले गावच्या आद्य नागरिक, प्रथम नागरिक आदरणीय सौभाग्यवती मीना कृष्णा लोभी यांचं शुभागमन झालेलं आहे. आमचं आद्य कर्तव्य आहे. मी विनंती करतो रसिकाताईंना, उपसरपंच सौभाग्यवती रसिकाताई यांच्या शुभ हस्ते आम्ही यथोचित सन्मान करत आहोत. विद्यमान सरपंचा ग्रामपंचायत कुसुंबळे सौभाग्यवती मीना कृष्णा लोभी यांचा गुणगौरव होत आहे. सन्मानाची मायेची शाल, भगवी शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन, सन्मान चिन्ह देऊन ताईंच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान होत आहे. अभिनंदन ताई आणि धन्यवाद हर्षिका ताई. तर पहिलं
पहिलं षटक संपलेलं आहे. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 12. जिंकण्याकरता 58 धावांची गरज आहे. पाहूया कशा प्रकारचा खेळ असेल. दुसरं षटक प्रगतीपथावर. 5 षटकांचा सामना. आता मात्र गोलंदाज येतोय तो कुशल. कुशल कशा प्रकारची गोलंदाजी करेल मित्रांनो. खेळ हाच मेळ. या खेळामध्ये काही शक्य आहे. कशा प्रकारची रणनीती असेल पाहूया. क्लोज किपिंग आहे. कुशल मिडियम पेस गोलंदाजी करतोय. कशा प्रकारचा हा त्याचा चेंडू असेल. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन कुशल आपल्या टॉप ऑफ बॉलिंग मार्कवर क्षेत्ररक्षणात काहीसा बदल करतोय. धावण्यास सुरुवात करतोय. कशा प्रकारची रणनीती असेल. हा पहिला चेंडू खेळतोय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण त्याचं पाहायला मिळतोय. 2 धावा पूर्ण करतात ते फलंदाज. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या होती ती 14. 1 गडी बाद 14 ओम स्पोर्ट्स वॉरियर पोयनाड संघाची. तर खऱ्या अर्थाने अलोट क्रीडा रसिकांची गर्दी. पुन्हा एकदा मित्रांनो सांगतो की खऱ्या अर्थाने आदरणीय राजाबाई केनी यांची कारकीर्द आम्ही लहानपणापासून पाहतोय. कारकीर्द मित्रांनो कशी असावी. टेकिंग इन्स्पिरेशन फ्रॉम हिम ज्याला आपण म्हणू इंग्रजीमध्ये, की त्यांच्यापासून आपण स्फूर्ती घ्यावी. स्फूर्ती कशी असेल. मी काही गोष्टींचा आढावा आपल्या समोर सादर करेल. आदरणीय राजाबाई केनी कशा प्रकारचं व्यक्तिमत्व असेल. पुन्हा एकदा सज्ज होतोय तो हा कुशल. कुशलचा पुढील चेंडू. हा चेंडू बॅटची वरची कडा घेतोय. चेंडू हवेत आणि झेल सुटला जातोय. चांगला जीवनदान लाभतोय फलंदाजाला. तर मित्रांनो कारकीर्द कशी असावी. शून्यातून जसं स्वराज्य निर्माण झालं त्याचप्रमाणे मित्रांनो आदरणीय राजाबाई केनी आज जर आपण पाहिलं एक स्वप्न त्यांचं होतं की जी कुसुंबले ग्रामपंचायत आहे. आज या कुसुंबले ग्रामपंचायतीवर भगवा फडकलेला आहे. मित्रांनो नुसतीच बोलाचीच कडी बोलाचाच भात कोणी जेवून तृप्त झालेलं नाही. या ग्रामपंचायतमध्ये जर आपण पाहिलं अनेक प्रकारची विकासाची कामं आपण पाहतो. याच देही याच डोळा आम्ही पाहिलीत. पाण्याचं शुद्धीकरण असू दे, रस्त्यांची कामं असू दे, किंवा मित्रांनो अनेक प्रकारचे विकास कामे असू दे, ती लीलया पूर्ण केली. पुढील चेंडू कुशल याचा चेंडू. कशा प्रकारचा चेंडू. स्लोअर वन चेंडू फुलटॉस आणि क्षेत्ररक्षण पाहूया. आणि हा झेल घेतोय का. सुटला का. 200 रुपयाचं पारितोषिक होतं आदरणीय राजाबाई केनी यांच्या वतीने. परंतु हा षटकार नो प्लस ना. नो अधिक 6 म्हणजे एकूण 7 धावांचा बोनस मिळतोय. नितेश यांनी 6 धाव वसूल केल्या. धावसंख्या झाली ती 22. हितेश रिव्ह्यू आहे. तो चेंडू जाहीर करण्यात आलाय आणि फ्रीट. पुढील चेंडू फ्रीट नियमाप्रमाणे फ्रीट. कशा प्रकारचा खेळ असेल. अप्रतिम षटकार आपल्याला पाहायला मिळाला. हितेश अप्रतिम फलंदाज आहेत मित्रांनो. आपण पाहिलं षटकार वसूल केला. 7 धावांचा बोनस मिळाला. आता मात्र समीकरण बदलतोय. 36 धावांची गरज आहे ती 22 चेंडू मध्ये. ओम स्पोर्ट्स पोयनाड रिक्वायर्ड 36 रन इन 22 डिलीवरीज. 22 गेंदों में जीतने के लिए 36 रनों की जरूरत. फिर एक बार कुशल याचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने हवाई फायर आणि नो पद्धतीचा चेंडू. डीजे
प्रकारचा रिव्ह्यू राजाबाई केनी रोज संध्याकाळी घेतात आणि पुढील दिवसाचा प्लॅन तयार करतात, योजना आखली जातो आणि त्याची अंमलबजावणी कशी होतो. पहा मित्रांनो, माझ्या माहितीप्रमाणे आपल्या विभागामध्ये अशी सुसज्ज स्पर्धा ज्याचं लाईव्ह प्रेक्षेपण आहे यूट्यूबवर, अद्ययावत स्पर्धा कशी असावी आणि मित्रांनो गॅलरीज कसे असावे, व्यासपीठ कसे असावे, त्याच्यानंतर डीजे कसे असावे, ते आउटफील्ड कसा असावा, अप्रतिम नियोजन मान्यवर कसे असावे आणि मित्रांनो त्याचं प्री प्लॅनिंग कसं असावं याचं सर्व श्रेय जातं आदरणीय राजाबाई केनी यांना. रिव्ह्यू साठी खेळ थांबलेला आहे. पाहूया कशा प्रकारचा निर्णय असेल. नो चेंडू होता, नो चेंडूवर षटकार. मित्रांनो फलंदाज कोण आहे? हितेश पाटील, ज्याच्या फलंदाजी मित्रांनो ज्याच्याकडे शैली आहे, डावखुरी शैली आहे. आम्ही त्याचा खेळ नेहमी पाहतो. अप्रतिम असा खेळ आहे, अप्रतिम. आता काही ज्याला आपण उत्तुंग असे फटके मारण्यासाठी पटाईत असा हा खेळाडू आहे हितेश. सलग 2 चेंडूवर 2 षटकार. आता मात्र फ्री हिट होता, फ्री हिटचा तर फायदा घेतलाच, परंतु ह्या चेंडूवर देखील नो पद्धत जाहीर केलेली आहे. पाहूया नो चेंडू होतोय का. एक खेळाडूंना तर एक उत्कंठा आहेच, परंतु प्रेक्षकांना किंवा क्रीडा रसिकांना, क्रिकेट प्रेमींना देखील उत्कंठा आहे. हा चेंडू कशा प्रकारचा दिला जाईल. क्लोज कॉल ज्याला आपण म्हणू. थर्ड अंपायर देखील एक चांगला वेळ घेतात. तत्पूर्वी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो की ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आजच्या या मोसमामध्ये आदरणीय राजाबाई केनी आणि त्यांचं पूर्ण शिवनेरी मंडळ, ते आद्य संस्थापक आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांची कारकीर्द आहे मित्रांनो. भावी जर नेतृत्व कुणाकडे असावं मित्रांनो, व्हॉट इज अ क्वालिटी, व्हॉट इज अ ॲबिलिटी ऑफ लीडर. लीडर म्हणजे काय, नेतृत्व म्हणजे काय आणि नेतृत्व कुणाला द्यावं आणि नेतृत्वाची अंमलबजावणी कुणी करावी याचं द्योतक उदाहरण म्हणजेच आदरणीय राजाबाई केनी. आपण मित्रांनो पाहतो भाषण से राशन नहीं मिलता है. सांगतो बघा मित्रांनो, भाषण से राशन नहीं मिलता है. तर मिस्टर 420 सिनेमा कोणी पाहिला असेल राज कपूर यांचा जुना, त्यामधला डायलॉग आहे मित्रांनो. जर आपण पाहिलं आजच्या युगामध्ये नोकरी खूप महत्वाची आहे. आदरणीय राजाबाई केनी यांच्या विद्यमाने अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना अन्नाला जर कोणी लावलं असेल तर राजाबाई केनी यांचं कार्य खूप महत्वाचं आहे. आपण पाहत असाल आज राजाबाई केनी यांनी अनेक युवकांना रोजगार मिळवून दिलेला आहे. थर्ड अंपायर निर्णय तिसऱ्या पंचांकडे हा कॉल दिलेला आहे. तर तिसरा पंच पाहूया कशा प्रकारचा निर्णय देतील. मित्रांनो ही टेक्नॉलॉजी आहे. माझ्या माहितीप्रमाणे 1992चा वर्ल्ड कप जर कोणी पाहिला असेल तर 1992च्या विश्वचषकामध्ये ही थेरी अंमलात आली. तिसरा अंपायर नव्हता मित्रांनो. 75 सालापासून खेळाचे वर्ल्ड कप सुरू झाले. 75, 79 आपण 83चा जिंकला आणि नो बॉल कन्फर्म. पोयनाड संघाच्या गोटात आनंदाचं वातावरण आणि 7 धावा. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते 29. दुसरं षटक प्रगतीपथावर. एकूण 7 धावा. पुन्हा एकदा फ्री हिट. दोन्ही बिमर आणि मला असं वाटतं पाहूया पंच काय निर्णय देतात. हा गोलंदाज मला असं वाटतं बदलेल, नवीन गोलंदाज येईल याची नोंद कर्णधाराने घ्यायची आहे. खऱ्या अर्थाने मित्रांनो कशा प्रकारचा खेळ आहे पहा. हितेश हितेश त्याचं ध्येय पूर्ण करेल का. एक चांगला मूव्ह करतोय, चांगला टार्गेटच्या दिशेने कूच करतोय. हितेश हा डावखुरा फलंदाज आहे. अतिशय अनुभवी असा खेळाडू आहे ओम स्पोर्ट्स संघाचा आणि सूत्र सर्व हातात घेतोय मित्रांनो. परेश चवरकर यांचा संघ. व्यासपीठामध्ये उपस्थित आहेत आदरणीय अमोल खैरनार, जिल्हा परिषद युनियन अध्यक्ष. आदरणीय अमोल खैरनार यांचा यथोचित गुणगौरव होत आहे सन्मान्य राजाबाई केनी यांच्या शुभ हस्ते. गोलंदाज आहे तो तुषार. फ्रीट अमोल खैरनार यांचा यथोचित गुणगौरव होत आहे. भगवी मानाची सन्मानाची शाल आहे. आदरणीय राजाबाई केनी यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह आहे, पुष्पगुच्छ आहे. हे सन्मानाचं स्वरूप आहे. अभिनंदन अमोल खैरनार. धन्यवाद राजाबाई केनी.
तर पुढील चेंडूवर देखील एक धाव वसूल केली जाते. धावसंख्येत एकने वाढ. धावसंख्या होतोय ती एक गडी 32. 21 चेंडू मध्ये 28 धावांची गरज आहे. 21 गेंदों में जीतने के लिए 28 रनों की जरूरत. पाहूया हितेश याच्या हातामध्ये सूत्र आहेत. त्याच्या जोडीला फलंदाज आहे तो नितेश. हितेश आणि नितेश यांची जोडी मैदानात. पाहूया का हा लक्ष पार करतील का. 58 धावांचं लक्ष आहे आणि लक्ष्याच्या दिशेने कूच करतात हे दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा फलंदाज हा फुलटॉस चेंडू. चेंडू हवेत आणि फलंदाज झेलबाद. डीजे धन्यवाद डीजे. तर दुसरा मोहरा गळून पडत होतो पोयनाड संघाचा. धावसंख्या 30. या धावसंख्येवर 2 गडी बाद जिंकण्याकरिता 28 धावांचं आव्हान. पाहूया कशा प्रकारचा हा खेळ आहे मित्रांनो. पुन्हा एकदा सांगतो प्रेडिक्शन फेल. अंदाज इथे सर्व फुकट आहेत. काही होऊ शकतो जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही. पुन्हा एकदा तुषार आपल्या टॉप बॉलिंग मार्कवर. पुढील चेंडू हा चेंडू चांगला ब्लॉक पद्धतीचा चेंडू. यॉर्क पद्धतीचा चेंडू. फलंदाजाला काही समजलं नाही. हितेश चांगला खेळून काढतोय आणि चांगला डिफेन्स ज्याला आपण म्हणतो मित्रांनो. डिफेन्सचं एक चांगलं प्रात्यक्षिक आपल्या समोर सादरीकरण करतो तो हितेश. पुन्हा एकदा तुषार आपल्या टॉप बॉलिंग मार्कवर. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल तुषार. पुन्हा एकदा तुषार याच्या हातामध्ये हा चेंडू आहे. चेंडू पाहूया डाव्या एसटीच्या बराच बाहेर. जो नियम क्रमांक 25 आहे क्रिकेट मधला. पंच तो नियम अप्लाय करतात. आपले दोन्ही हात समांतर करतात. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या होती ती 31. पुन्हा एकदा तुषार आपल्या टॉप ऑफ बॉलिंग मार्फत. कशा प्रकारचा चेंडू असेल हा चेंडू. पुन्हा एकदा स्लोअर वन पद्धतीचा चेंडू आणि आता मात्र व्हायटल ब्लो ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात. चांगला झेल पकडला जातोय. कुणाचा झेल तर मित्रांनो हितेश जो महत्वपूर्ण खेळाडू आहे या सामन्यातला, या इनिंग मधला. हितेश कॅच किंवा झेल बाद होतोय. डीजे दोन षटकांचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 31 धावा आणि 3 फलंदाज बाद अशी स्थिती, अशी अवस्था. जिंकण्यासाठी 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. परंतु जर आपण खेळ पाहिला तर निश्चितच हितेश नावाचं जे वादळ आपण मैदानामध्ये अनुभवत होतो, पाहत होतो, ते अखेरीस शमलेलं पाहायला मिळालं. कारण मात्र एकमेव ठरलं, तुषारने जी गोलंदाजी घेतली होती अर्थातच अचूक टप्पा, योग्य दिशा आणि भन्नाट वेगानं नटलेली ही गोलंदाजी होती. आणि या गोलंदाजीच्या जोरावरच खऱ्या अर्थानं हितेशसारख्या एका मोठ्या फलंदाजाला माघारी परतवण्याची किमया सुद्धा पार पडून गेला. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय तो प्रतीक. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाचं धावफलक पाहिलं तर स्कोर शीटवर 31 धावा लागतात 3 फलंदाज बाद झाल्यानंतर. पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. समीर येतोय फलंदाजीसाठी. अतिशय अतितटीचा हा सामना. निश्चितच दोन्ही संघाच्या पाठीराखांचे हृदयाचे ठोके काही क्षणाला थांबणारे तर काही क्षणाला गती वाढवणारे असेच पाहायला मिळत असताना काय घडेल, काय बिघडेल, कोणाला सरशी, कोणाला फरशी, कोण राहील, कोण जाईल, हे पूर्णपणे
येणारे 18 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असताना प्रत्येक षटकामागे सरासरी 9 धावांच्या धावगतीनं धावा जमाव्या लागतील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रतीक येतोय. राईट आर्म ओव्हर दी विकेट मारा करताना हा चेंडू डाव्या हाताचा फलंदाज अतिशय सुंदर असा अप्रतिम कव्हर ड्राईव्हचा फटका खेळला जातोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण सनी करतोय. जोपर्यंत सनी चेंडूला अडवून फेकेल तोपर्यंत मात्र एक धाव सहजतेने पूर्ण होत असताना संघाचं धावफलक पुढे सरकलं जाऊन पोहोचतंय ते 32च्या घरात. 58 धावांचा पाठलाग करायचा. येणारे अजून ही 17 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. समीर सारखा एक आक्रमक शैलीचा फलंदाज जेव्हा मैदानामध्ये येतोय ना त्यावेळेस मात्र कुठेतरी आशा आणि ज्या अपेक्षा होत्या त्या खऱ्या अर्थानं ओम स्पोर्ट्स पोयनाड या संघाला खऱ्या अर्थानं जिवंत राहण्यासारख्या किंवा ताज्या सक्षम राहण्यासारख्या असतील. पूर्णपणे क्षेत्ररक्षणाचं परीक्षण करत असताना समीर पाहायला मिळतोय. आपण जर क्षेत्ररक्षणाचा जर विचार करायचा झाला डीप मिड विकेट डीप लॉंग ऑन त्याच्यानंतर यावेळचा हा चेंडू निश्चितच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला होतोय. समीर मात्र आपल्या धावांचा श्री गणेशा करतोय. एका धावेनं संघाचं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकलं. 33 धावा स्कोरशीटवर लागलेले असताना समीकरण बदललं जातंय. 16 चेंडू आणि 25 धावा. एक मोठा फटका खऱ्या अर्थानं कुठेतरी आशा पल्लवित करणारा ठरेल तो म्हणजे ओम स्पोर्ट्स पोयनाड या संघाचा. पाहूया काय घडेल कारण निश्चितच क्रिकेट एक असा खेळ जिथे जोपर्यंत शेवटचा चेंडू किंवा शेवटची धाव जी विजयाची आवश्यक असते ती घेतली जात नसते तोपर्यंत मात्र कोणतेही प्रेडिक्शन करणं हे खऱ्या अर्थानं मूर्खपणाचं ठरू शकत असतं. आणि अशा वेळी एक ऑन ड्राईव्हचा फटका खेळला गेला अलॉंग द कार्पेट. चेंडू लॉंग ऑनच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण होते. चांगली फिकी होते. तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा एक धाव मिळते. येणारे 15 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. उलट काउंटडाऊन उलटी गिनती ज्याला आपण म्हणतो ती आज या मैदानावर लागलेली असताना दोन्ही खऱ्या अर्थानं सर्व रसिक प्रेक्षकांची जी तुडुंब गर्दी पाहतो ही खऱ्या अर्थानं एक दर्जेदार आयोजन आदरणीय राजाभाई केणी यांच्या माध्यमातून होते. त्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं एक चांगली स्पर्धा इथे होत असताना प्रीमियर लीग राजाभाई प्रीमियर लीग नामक ही स्पर्धा आपण पाहतोय. समीरच्या बॅटमधून आलेला एक अफलातून ड्राईव्ह पाहायला शॉर्ट पॉईंटच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत एक कव्हर पॉईंटच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत पुन्हा एकदा एका धावेने संघ पुढे सरकतोय जिथे 3 फलंदाज बाद होत आहेत. हितेश आणि त्याच्यानंतर मृण्मय त्याचप्रमाणे नितेश बाद झाल्यानंतर मात्र कुठेतरी संघाची जी बाजू होती अर्थातच पडती बाजू होती ती सावरण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं समीरच्या बॅटमधून होताना पाहायला मिळतोय. डाव्या हाताचा फलंदाज पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होत असताना जेव्हा गोलंदाजीसाठी आलेला नवीन अर्थातच वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेला प्रतीक पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू बॅकफूटवरून चेंडूला केवळ दिशा दिली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. तोपर्यंत मात्र एक धाव सहज मिळते. संघाचं धावफलक पुन्हा एकदा एका धावेने पुढे सरकतं. निश्चितच एक जमेची बाजू म्हणावी लागेल ती ओम स्पोर्ट्स पोयनाड या संघाला कारण कोणतीही डॉट येत नाहीये. प्रत्येक चेंडूवर ज्या अपेक्षित धावा आहेत त्या मात्र नक्की येत आहे. आक्रमक फटका निश्चितच खेळला जात नाहीये कारण त्या प्रकारची गोलंदाजी सुद्धा खऱ्या अर्थानं प्रतीकच्या गोलंदाजीतून होत असताना पाहायला मिळते. कारण अचूक टप्पा योग्य दिशा आणि भन्नाट वेगानं सजलेली ही गोलंदाजी जेव्हा समोर येते ना त्यावेळेस मात्र भल्या भल्या फलंदाजांना सुद्धा नतमस्तक व्हावं लागतं. अगदी तेच चित्र मैदानामध्ये पाहतो आणि अशा वेळी मात्र कुठेतरी दिशाहीन दिशा भरकटलेला हा चेंडू प्रतीकच्या खांद्यातून येतोय आणि पंचांचा इशारा स्वेर असल्याचा येतोय. अवांतर स्वरूपानं संघाचं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतंय. संघाची धावसंख्येचा जर विचार करायचा झाला तर 37 धावा लॉस ऑफ 3 विकेट्स इन 3rd ओव्हर प्रोग्रेस अशी स्थिती. येणारे काही चेंडू शिल्लक असताना आवश्यकता असेल ती कशा पद्धतीने हा सामना पुढे जाणारी. यावेळचा हा चेंडू पुन्हा एकदा अचूक टप्प्याचा चेंडू होता. समीरने या चेंडूला अगदी सहजतेने खेळून काढलं. एक धाव सहज पुन्हा एकदा मिळाली. संघाचं धावफलक पुढे सरकलं. जर विचार करायचा झाला तर 38 धावा होत आहेत. 3 षटकांचा खेळ संपतोय. षटकामागे सरासरी 13च्या धावगतीनं आतापर्यंत धावा जमवल्या जात आहेत आणि खऱ्या अर्थानं जर आता आवश्यकता असेल ती 12 चेंडू आणि 20 धावांची. आता मात्र प्रत्येक षटकामागे 10च्या धावगतीने या धावा जमवाव्या लागतील. स्वयंसेवकांना विनंती असेल की पाण्याची व्यवस्था आपण मैदानामध्ये करायची आहे. इतकंच कठीण सुद्धा असतं आणि हाच तो क्रिकेटचा खेळ आहे जिथे खऱ्या अर्थानं सर्व प्रेडिक्शन फेल असतात. राईट
ओव्हरऑल जर विचार करायचा झाला तर प्रतीकनं पहिलं षटक टाकलं होतं, 10 धावा खर्च केल्या, एक फलंदाजाला बाद केला. त्याच्यानंतर तुषार आला. तुषारनं मात्र कमबॅक करणारी गोलंदाजीच म्हणावी लागेल. सुरुवातीचे काही चेंडू अवांतर किंवा आक्रमकतेचे पडल्यानंतर मात्र जी गोलंदाजी जी पाहिली ही खऱ्या अर्थानं कमबॅकिंग गोलंदाजीच म्हणावी लागेल. हितेश पाटील नावाचं जे वादळ जे खऱ्या अर्थानं डोकेदुखी ठरू पाहत होतं ते वादळ शमवण्याचं काम अर्थातच या गोलंदाज तुषारने केलं. प्रतीक पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आला. एक महत्त्वपूर्ण षटक होतं ते तिसरं षटक अर्थातच प्रतीकने टाकलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर केवळ 7 धावा खर्च केल्या. ओव्हरऑल जर विचार करायचा झाला तर 3 षटकांचा खेळ संपला. संघाचं धावफलक पाहिलं तर 13च्या धावगतीनं जवळजवळ 38 धावा जमलेल्या आहेत. येणारे 12 चेंडू आणि आवश्यकता असेल ती 20 धावांची, ती म्हणजे जिंकण्यासाठी ओम स्पोर्ट्स पोयनाड या संघाला. पाहूया कशा पद्धतीने हा सामना पुढे जातोय ते, कारण प्रत्येकाला विजय हा अपेक्षितच आहे. कारण प्रत्येकाचं स्वप्न तेच होतं की या चषकावर आपलं नाव कोरलं जावं. आपल्या विभागातील अर्थातच जर कोसंबळे आणि पोयनाड कुर्डूस विभागातून जर आपण विचार करायचा झाला तर पहिली लीगची स्पर्धा आदरणीय राजाभाई केणी यांच्या माध्यमातून राजाभाई प्रीमियर लीग या स्पर्धेच्या निमित्तानं होत असताना आणि या स्पर्धेचा पहिला मानकरी किंवा फायनलिस्ट आपणच व्हावं हे प्रत्येकाचं स्वप्न. पाहूया हे स्वप्न कोणाचं सत्यात उतरतं येते ज्यावेळी समीर ऑन द स्ट्राईक असेल. पाहूया कशा पद्धतीने सामना रंगेल तो. वैयक्तिक पहिलं एक महत्त्वपूर्ण षटक, 4थं षटक घेऊन येतोय नवीन फलंदाज प्रणय. पुन्हा एकदा प्रणय येतोय. काय घडेल प्रणयच्या गोलंदाजीमध्ये, कारण निश्चितच प्रणयकडून फार मोठ्या अपेक्षा ठेवल्या जातील आणि तितक्याच संयमानं आणि शांततेनं पूर्णपणे डोकं भानावर ठेवताना इथं फलंदाजीचा प्रदर्शन केलं जाते ते समीरच्या माध्यमातून. जेव्हा जेव्हा आवश्यकता असते तेव्हा तेव्हा आक्रमकतेवर निश्चितच समीर येत असतो, परंतु जेव्हा गरज असते त्यावेळेस मात्र डोकं शांत ठेवण्याचं काम सुद्धा आपण समीरच्या माध्यमातून नेहमीच पाहत असतो. आणि अशा वेळी अकोट टप्प्याचा चेंडू होता. या चेंडूला ऑन द राईज पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क येत नाहीये. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. तोपर्यंत मात्र ज्या कामगिरीसाठी प्रणयवर विश्वास ठेवला गेला होता अगदी तीच कामगिरी प्रणय पहिल्या चेंडूनिशी दाखवून देतोय. वळूया पुन्हा एकदा. जेव्हा जिंकण्यासाठी आवश्यकता असते ती 11 चेंडू आणि 20 धावांची समीकरण प्रत्येक चेंडू गणिक बदलत असताना, प्रत्येक धावे गणिक बदलत असताना यावेळचा हा चेंडू निश्चितच हवेमध्ये ज्याप्रमाणे गोळ्या झाडाव्या आणि त्या गोळीतून काहीच निष्पन्न न व्हावं अगदी त्याप्रमाणे केवळ बॅट फिरवण्याचं काम समीरकडून केलं जात आहे. निश्चितच आखूड टप्प्याचे चेंडू काहीतरी मी या चेंडूवर आक्रमकता दाखवेन या इराद्याने समीर फलंदाजी सुद्धा करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु जे अपेक्षित यश होतं ना ते मात्र त्याला मिळत नाही आहे. अशा वेळी मात्र समीरवर पूर्णपणे नजरा, समीरवर पूर्णपणे आत्मविश्वास त्याचा कर्णधार टाकतोय आणि निश्चितच येस यू कॅन डू असं काही तरी सांकेतिक खुणेमान सांगताना पुन्हा एकदा समीर सज्ज होतोय. हा चेंडू असेल तो प्रणयचा. पुन्हा एकदा तीच दिशा, तोच वेग आणि तोच टप्पा आणि तोच रिझल्ट मैदानामध्ये पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव टाकतोय. जेव्हा 12 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता होती यावेळेस मात्र कुठेतरी हे समीकरण बदललं जात आहे. उरते समीकरण ते 9 चेंडू आणि 20 धावा. समीर केवळ आणि केवळ बाग्याच्या भूमिकेमध्येच मैदानामध्ये खेळपट्टीवर केवळ हवेमध्ये हा फुसके वार करावे अगदी त्याप्रमाणे फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडू गणिक आत्मविश्वास वाढलेला दिसतोय तो प्रणयचा आणि तितकाच खालावलेला दिसतोय तो समीरचा. पाहूया पुढचा चेंडू काय असेल तो. आखूड टप्प्याचा चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न करतोय. पाहूया काय होतंय. दुसरी धाव घेण्याचा, पहिली धाव घेण्याचा प्रयत्न करताना मात्र समीर चौथा चेंडू सुद्धा डॉट होतोय आणि माघारी परततोय धावबाद या स्वरूपात. रेश्माताई जोशी ह्या सुद्धा इथे उपस्थित झाल्यात. अर्थात पोयनाड विभाग शिवसेना महिला प्रमुख. मी विनंती करेन रसिकाताई केणी यांना की आपण त्यांचा यथेच्छ स्वागत आणि सन्मान करायचा आहे. रेश्माताई जोशी पोयनाड विभाग शिवसेना महिला प्रमुख यांचा सन्मान करण्याची विनंती मी रसिकाताई केणी यांना करेन. निश्चितच आतापर्यंत जर खेळ पाहिला तर 4 चेंडू निर्धाव चेंडू टाकण्यात
प्रणय यशस्वी होतोय. चौथं षटक अर्थातच क्रुशियल षटक, अर्थातच हेच षटक जे असतं हे खऱ्या अर्थानं या सामन्याचा निकाल ठरवणारं असतं. आणि अशा वेळी अशा प्रकारची गोलंदाजी जेव्हा होते ना, त्यावेळेस मात्र कुठेतरी जो जल्लोष किंवा जो उत्साह पाहिला तो निश्चितच जातोय तो पप्पू स्ट्रायकर्स पांडवा देवी या संघाच्या पाठीराख्यांकडे. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर दी विकेट मारा करत असताना हा चेंडू, यावेळेस मात्र टप्पा चुकतोय, टास चुकला आणि निश्चितच जी कामगिरी आतापर्यंत अपेक्षित नव्हती अगदी तीच कामगिरी यावेळेस पाहायला मिळाली. चेंडू ऑन द राईट पद्धतीने मिड विकेट काऊ कॉर्नरच्या वरून सीमा रेषेच्या पलीकडे जातोय 6 धावांसाठी. सात चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. एक फटकार खऱ्या अर्थानं जिवारी लागून जातोय तो गोलंदाज प्रणयच्या. आतापर्यंत जी मेहनत केली होती, लागोपाठचे 4 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर मात्र कुठेतरी आपण या सामन्यावर आपली पकड घट्ट करणार, अगदी हेच जीवा स्वप्न किंवा दिवा स्वप्न पाहत असताना मात्र अगदी इथे एक फलंदाज येतोय आणि अक्षरशः या स्वप्नांचा चकनाचूर केल्यासारखं होतं. आणि अशा वेळी मात्र एक धाव धावून काढली जाते. दुसरी धावचा प्रयत्न पाहूया काय होतं. आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज इथे धावबाद या स्वरूपात माघारी परततोय. परंतु इथे रिव्ह्यू असेल तो यस बाळगू नका, कारण थव्याने उडणाऱ्या पेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते. अगदी तीच गरुड भराडी करावी लागेल फलंदाजीमध्ये आणि त्याला तितकंच कणखर असं उत्तर सुद्धा द्यावं लागेल ते गोलंदाजांना. पाहूया निश्चितच दोन्ही संघांच्या पाठीराख्यांमध्ये कधी षटकार लगावल्यानंतर ओम स्पोर्ट्स पोयनाड संघाचे जल्लोष करताना दिसतात, तर कधी फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र पप्पू स्ट्रायकर्स पांडवा देवी संघ जल्लोष करताना पाहायला मिळतोय. आणि हीच तर क्रिकेटमधली खरी मजा असते मित्रांनो. क्रिकेट म्हणजे नेमकं काय असतं. तुमच्या आमच्यासारखे जेव्हा रसिक मायबाप प्रेक्षक हातातली सर्व कामं टाकून मैदानातल्या क्रिकेटचा रोमांच पाहण्यासाठी जेव्हा इथे येत असतात ना, अगदी तुमच्यातली ती आवड म्हणजे असतं क्रिकेट. आणि हीच ती आवड जपत असताना अगदी जोच तो थरा जिथे मैदानामध्ये चाललेला असताना एक निश्चितच काय घडतंय आणि काय बिघडतंय हे एक पाहणं औत्सुक्याचं ठरेल. निर्णायक क्षणावर पोहोचलेला हा सामना 6 चेंडू आणि निर्णायक 13 धावांची आवश्यकता असते, कारण 45 धावा आतापर्यंत 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर. पाहूया नवीन गोलंदाज येतो यावेळेस आदित्यवर पूर्णपणे जबाबदारी असेल या 13 धावा डिफेंड करण्याची. तितकीच जबाबदारी असेल ती फलंदाज प्रणय साल्वीवर या 13 धावा जमवण्याची. पहिला चेंडू निश्चितच कुठेतरी सुटकेचा निश्वास टाकणारा होतोय. पाहूया रनआउटची संधी निर्माण झालेली आहे. पंचांचा इशारा मात्र इथे नकारार्थी असल्याचा येतोय. निश्चितच एक धाव जिथे नव्हती तिथे ही एक धाव घेण्याचा अर्थात सोडण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ही धाव सुद्धा पूर्ण होते. परंतु इथे पंचांनी दिलेल्या निर्णयावर सुद्धा आक्षेप नोंदवला जातोय. पंच तिसऱ्या अंपायरकडे पुन्हा एकदा सुपूर्द करतायत की हा फलंदाज धावबाद आहे किंवा नाही हे सांगण्यासाठी. 6 चेंडू आणि 13 धावा. अशा वेळी पहिला चेंडू खोलातला चेंडू होता, यशस्वी चेंडू होता.
पुन्हा एकदा सूचना असेल सर्व स्वयंसेवकांना की आपण सीमारेषेच्या चौफेर बसायचं आहे, जेणेकरून अगदी निर्णय क्षणाला षटकार चौकार अशा काही ज्या घटना असतात त्या अगदी आपल्या मार्फतच आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचल्या जातील. तेव्हा विनंती असेल सर्वांना, सर्व स्वयंसेवकांना की आपण सीमारेषेच्या चौफेर बसायचं आहे. निश्चितच ही धाव पूर्ण होते. पंचांचा इशारा, तिसऱ्या अंपायरचा इशारा सुद्धा येतोय की नाव बाद असल्याचा. आदित्य पुन्हा एकदा आपल्या कोट्यातील अर्थात आपल्या षटकातील पुढचा चेंडू अर्थात दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत असताना जेव्हा 6 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता होती, पहिला चेंडू एक यशस्वी चेंडू होता, निश्चितच बॅक टू द बॉलर, परंतु आदित्य मात्र या चेंडूला सफाईदारपणे अडवण्यात अपयशी ठरला. चेंडू हातातून निसटला आणि त्याच मिळालेल्या संधीचं सोन्यामध्ये रूपांतर करत असताना एक धाव चोरून सुद्धा काढली. पुन्हा एकदा हा चेंडू अचूक टप्पा, भन्नाट वेग, योग्य दिशेने टाकलेली ही गोलंदाजी निश्चितच या चेंडूवर मोठा आक्रमक फटका खेळणार हे इरादे स्पष्ट होते फलंदाजांचे. परंतु निश्चितच कौतुक करावं लागेल ते गोलंदाज आदित्यचं, कारण अशा निर्णायक वेळेला सुद्धा अशा प्रकारची गोलंदाजी हे खऱ्या अर्थानं पांडवादेवी संघाला कुठेतरी एक उत्साह किंवा आनंद निर्माण करणारी घटना असते किंवा गोष्ट असू शकते. अशा वेळी पुन्हा एकदा आदित्य सज्ज होते. राईट आर्म राऊंड विकेट मारा करत असताना यावेळेचा हा चेंडू निश्चितच खेळण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू बॅटच्या कडेला लागतो. एक धाव सहज पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा शोध घेत असताना पाहूया का होते. मात्र पंचांचा इशारा मात्र आकाशाकडे बोट उंचावताना फलंदाज इथे धावबाद या स्वरूपात माघारी परत आहे. या मुलांसाठी खास अकरा धावांची आवश्यकता. 12 चेंडू 20 धावांचा हा सामना होता. पहा मित्रांनो, क्रिकेटमधली अनिश्चितता काय असते. खऱ्या अर्थानं 22 चेंडूंमध्ये 28 ची जे समीकरण होतं ते आता मात्र इथे पाहायला मिळते. ते 3 चेंडूंनी 11 धावांवर आलेलं क्रिकेट आणि सरडा कसं रंग बदलतात याचा एक प्रत्येक इथे आपण पाहतोय. कारण नेहमीच म्हटलं जातं द क्रिकेट इज द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. अर्थातच पुन्हा एकदा आदित्य, यावेळचा हा चेंडू आखू टप्प्याचा चेंडू ऑन द रेंज खेळण्याचा प्रयत्न, नो कॉन्टॅक्ट. पाहूया यावेळेस मात्र दोन चेंडू आणि 11 धावा, 2 मोठ्या फटक्यांची गरज जर या सामन्यामध्ये ओम स्पोर्ट्स पोयनाड या संघाला कमबॅक करायचं असेल तर निश्चितच क्रिकेट कशा पद्धतीने रंग बदलू खेळ आहे हे याचा प्रत्यय खऱ्या अर्थानं आपण या सामन्यामध्ये पाहतोय. जेव्हा 12 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता होती, कौतुक करावं लागेल ते प्रणयने टाकलेले अर्थातच ते सुरुवातीचे जे जादुई 4 चेंडू होते हे खऱ्या अर्थानं कुठेतरी कमबॅकिंग किंवा या सामन्यामध्ये आपलं आव्हान अगदी कायम ठेवणारे हे चेंडू होते असंच म्हणावं लागेल. अशा वेळी डाव्या हाताचा फलंदाज येतोय. पाहूया 2 चेंडू आणि 11 धावा, मोठे फटक्यांची आवश्यकता असेल. हा चेंडू निर्णय ठरवेल या सामन्याचा की हा सामना कोणत्या संघाच्या बाजूला झुकेल.
कारण अगदी 2 चेंडूंवर 2 मोठे आक्रमक फटके खेळावेच लागतील जर या सामन्यामध्ये ओम स्पोर्ट्स पोयनाड या संघाला व आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जातंय. निश्चितच क्षेत्ररक्षणाची परीक्षणा केल्यानंतर मात्र गोलंदाज आदित्य अगदी आत्मविश्वासानं गोलंदाजी टाकतोय. राईट आर्म राऊंड विकेट मारा करत असताना यावेळचा हा चेंडू असेल तो मारण्याचा प्रयत्न करतोय डाव्या हाताचा फलंदाज. या प्रयत्नामध्ये सुद्धा अपयश मिळतंय आणि फलंदाज यावेळेस नवीन आलेला फलंदाज सुद्धा माघारी परततोय. यावेळेस मात्र क्रिकेटमधले कितीही जर किंवा तर असतील तर निश्चितच अशा प्रकारचे जर तर सुद्धा इथे कमी पडतील. कारण एक चेंडू आणि तब्बल 11 धावांची आवश्यकता. कौतुक करावं लागेल ते दोन्ही गोलंदाजांचं, कारण आदित्य आणि प्रणयने ज्या प्रकारे गोलंदाजी केली ना ती खरोखर कौतुकास्पद गोलंदाजी म्हणावी लागेल. कोणतेही आक्रमक फटके खेळण्याची संधी तर सोडा, अगदी बॅट सुद्धा उचलू दिली नाही असंच म्हणावं लागेल. अशा भन्नाट वेगाची ही गोलंदाजी, अगदी चेंडू बॅटला स्पर्श सुद्धा करू दिला नाही. निश्चितच कौतुकास पात्र अशी ही गोलंदाजी म्हणावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. अंतिम चेंडू, अंतिम षटकातील अंतिम चेंडू अर्थातच या सामन्यातील, कारण 1 चेंडू आणि 11 धावा. जवळजवळ हा सामन्याचा निकाल हा पप्पू स्ट्रायकर्स पांडवादेवी या संघाच्या बाजूनेच झुकलेला आहे. परंतु क्रिकेट एक अनिश्चितीचा खेळ आणि ही अनिश्चितता मात्र या सामन्यासाठी निश्चितच नाही आहे आणि अगदी दिमागदार पद्धतीनं पहिल्या सेमीफायनलचा मानकरी ठरतोय. होता विजयाचा, हा जल्लोष होता सेमीफायनलचा आणि या सेमीफायनलच्या विजयाने संघाने आपली मोहर टाकलेली आहे. ती म्हणजे फायनलच्या सामन्यामध्ये नक्कीच पहिला फायनलला गेलेला संघ. आणि पांडवा देवीचा खेळाडू उमेश याला मी विनंती करतो की आपण यायचं आहे या सामन्याचा सामनावीराचा किताब घेण्यासाठी. उमेश यास अशी विनंती करतो की आपण यायचंय व्यासपीठाच्या दिशेकडे. आणि हा सामनावीराचा किताब जातोय माननीय सौ रसिकाताई केनी यांच्या शुभ हस्ते. आणि प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं पारितोषिक आलेले आणि असं तब्बल 5 षटकार पाहायला मिळाले, ते म्हणजे या खेळाडूच्या माध्यमातून. आणि 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा जाणार आहे या खेळाडूसाठी. मित्रा आणि पुनश्च तुझ्यासाठी एक पारितोषिक आले संघ मालकाकडून सुद्धा.